एखादा सभासद किंवा काही सभासद तुमची पूर्ण रिडेव्हलपमेंटची प्रोसेस थांबवू शकतात का? बरेचदा असं होतं, तुमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं ठरतं, परंतु एका किंवा काही सभासदांच्या विरोधामुळे पूर्ण प्रोसेस रखडते. जर सोसायटीनं 79A गाईडलाईन्स पाळून सर्व निर्णय हे बहुमताने आणि पारदर्शकपणे घेतले असतील तर अशा परिस्थितीमध्ये एखादा सभासद किंवा काही सभासद त्यांचा विरोध आहे म्हणून रिडेव्हलपमेंटची प्रोसेस थांबवू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या काही निर्णयांमध्ये अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट वारंवार सिद्ध झाली आहे. जर सोसायटीनं सर्व गाईडलाईन्स पाळून मेजॉरिटीनं निर्णय घेतले असतील तर न्यायालय हे तुमच्या बाजूने असतं. जर एखादा सभासद वैयक्तिक स्वार्थापोटी विरोध करत असेल किंवा त्याच्या काही वैयक्तिक अडचणींमुळे तो विरोध करत असेल तर अशा वेळी कोर्ट रिसिव्हर नेमून त्याच्या खोलीचा किंवा त्याच्या घराचा ताबा घेऊन सोसायटीची रिडेव्हलपमेंट प्रोसेस पुढे सुरळीत होऊ शकते. परंतु याचबरोबर ही देखील गोष्ट बघणं गरजेचं आहे की त्या सभासदाचा विरोध नक्की का आहे. कदाचित त्याचे पॉईंट्स जेन्युइन असतील किंवा व्हॅलिड असतील तर कोर्ट अशा गोष्टींकडे नक्की लक्ष देतो, किंवा त्याचे काही लीगल राईट्स रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये बाधित होत असतील तर अशाही गोष्टींचा कोर्ट विचार करतं. परंतु वैयक्तिक स्वार्थापोटी जर विरोध होत असेल तर कोर्ट हे नक्कीच सोसायटीच्या बाजूने असतं.